बीडमधील मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली। 3 महिने उलटूनही एक आरोपी अजूनही फरार आहे। या क्रूर हत्येमुळे बीडमध्ये मंगळवार 4 मार्च रोजी बंद पुकारण्यात आला। आरोपींना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी होत आहे। सोशल मीडियावर ही घटना चर्चेचा विषय बनली आहे। याच घटनेच्या निषेधार्थ नाशिक रोड परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं नाशिक रोडमधील सार्वजनिक मुतारीत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड व मंत्री धनंजय मुंडे यांची छापलेली फोटो छायाचित्र सार्वजनिक मुतारीत लावून नागरिकांना कराड व मुंडे यांच्या फोटोवर लघुशंका करा यासाठी अनोखा आंदोलन संभाजी ब्रिगेड व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं करण्यात आले। यावेळी संतोष गायधनी, अशोक पाळदे, सचिन गायधनी, सोमनाथ आडके, शरद तिदमे, शरद कासार आदींसह संभाजी ब्रिगेड व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। संतोष गायधनी, जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या वतीनं आम्ही आज वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे या दोघांचेही छायाचित्र नाशिक रोडच्या सार्वजनिक मुतारांमध्ये लावलेले आहेत। गेल्या डिसेंबरमध्ये संतोष देशमुख यांची जी निर्गुण हत्या झाली त्यातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि त्याला पाठीशी घालणारे धनंजय मुंडे यांचा आज राजीनामा झालेला आहे, परंतु त्यांनी आमदारकीचाही राजीनामा द्यावा यासाठी आम्ही आग्रही आहोत आणि ह्या घटनेचा आम्ही निषेध करतो। संतोष भैया देशमुख यांच्या तोंडावरती लघुशंका करणारे वाल्मिक कराडचे जे हस्तक आहेत त्यांचा निषेध म्हणून आम्ही वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे छायाचित्र सर्व नाशिकमधील सार्वजनिक मुतारांमध्ये लावणार आहोत, जेणेकरून त्यांच्या तोंडावरतीही सर्व नाशिककर लघुशंका करतील आणि ही खरं तर संतोषांना देशमुखांना श्रद्धांजली वाहण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे। खरं तर धनंजय मुंडे यांनाही सहआरोपी करून वाल्मिक कराडप्रमाणेच त्यांच्यावरती मोक्का दाखल व्हावा आणि त्यांनाही कठोरात कठोर शासन व्हावं ही आम्ही संभाजी ब्रिगेड आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मागणी करतो। मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड।